वेलकम टू अश्विनी किचन। तर चला आपण इथे लिंबांपासून प्रीमियम पावडर बनवून ठेवूया, जी की आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये त्याचा यूज खूप छान होईल। तर मी इथे 10-15 लिंब घेतलेले आहेत। तर मी स्वच्छ करून अशा आडवे प्रकारे कट करून घेणार आहे। असे केल्यास आपल्याला त्यातून रस काढण्यात सोपे जाते। सगळे लिंब मी इथे कट करून घेणार आहे, सेम प्रकारेच कट करून घेणार आहे। कारण कसे असते ना, आपल्याला सरबत बनवायचं म्हटलं की साखर वगैरे विरघळायला खूप वेळ लागतो। तर मी आता इथे प्रीमियम पावडर बनवणार आहे। तर इथे माझे सगळे लेमन कट करून झालेले आहेत। आता मी याचा रस काढून घेणार आहे। तर इथे कसं आहे, जेवढा रस निघेल ना त्याची 4 पट साखर घ्यायची आहे। तर माझा इथे मी आता एवढे 15 लिंबचा पूर्ण रस काढून घेणार आहे। आता पाहूया माझा याचा रस किती होतोय। आपल्याला उन्हाळ्या दिवसात त्याचा खूप उपयोग होणार आहे। आपण 2 मिनिटांमध्ये आपला सरबत बनवून तयार होणार आहे। इथे माझी 1 वाटीलाही थोडी कमी आहे, एवढा रस झालेला आहे। तर मी आता एक पसरट ताट घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हा रस ओतून घेतलेला आहे। तर मी ह्याच वाटीच्या साहाय्याने 4 वाट्यांपेक्षा थोडी जास्त साखर घेणार आहे। आणि साखर ही ढवळायची नाही, ढवळल्यास विरघळते। तर ती फक्त टाकून घेऊन काट्याच्या स्पूननी किंवा चाकूच्या साहाय्याने हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायची आहे आणि अशीच पसरून ठेवायची आहे। तुम्हाला जर एका ताटामध्ये जास्त वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या ताटामध्ये पसरून घ्या, म्हणजे लवकर सुकेल। आणि ही उन्हामध्ये सुकायला ठेवायची नाहीये, ही सावलीमध्ये सुकायला ठेवायची आहे आणि 8 ते 9 तासानंतर एकदा हलवायचे आहे। असे 4 ते 5 दिवस सुकू द्यायचे आहे। तर आता इथे 5 दिवसानंतर माझी पूर्ण साखर सुकलेली आहे आणि चांगल्या प्रकारे हे झालेले आहे। आणि आता मी ह्याला चांगले काट्याच्या स्पूनने हलवून घेणार आहे। चांगल्या प्रकारे माझी सुकून तयार आहे। तर हे 8 तासाला ते 10 तासाला हलवून घ्यायचे आहे, म्हणजे खाली चिटकणार नाही, नंतर ते चिटकून बसते। अशा प्रकारे सगळी साखर मी काढून घेणार आहे आणि माझी पूर्णपणे वाळलेली आहे। हे पहा, मी हातात घेऊन तुम्हाला दाखवते। आता मी ही साखर एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहे आणि चांगल्या प्रकारे त्याची पावडर बनवून घेणार आहे। तर ही पावडर बनवताना याच्यामध्ये तुम्ही विलायची पावडर किंवा अद्रकचा रस किंवा काही म्हणजे असे विलायची पावडर खूप जणांना आवडते याच्यामध्ये, तर मला आवडत नाही म्हणून मी नाही टाकली। तर तुम्ही याच्यामध्ये मीठ टाका। माझ्याकडून याच्यामध्ये मीठ टाकताना कॅमेरा चालू करायचा राहून गेला, त्यामुळे मी दाखवू शकले नाही। अशा प्रकारे पावडर तयार होते। आता एक तुम्ही काचेची भरणी घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे स्टोअर करून ठेवायचे। एवढे लक्षात घ्यायचे की याच्यामध्ये ओला चम्मच घालायचा नाही आहे। आता इथे सगळे प्रीमियम पावडर काढून घेतलेली आहे। माझी पूर्ण एक भरणी भरून पावडर झालेली आहे। घट्ट झाकण लावून ह्याला वरतीच ठेवायचे, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे। आता प्रीमियम पावडर तर तयार आहे। चला सरबत तरी बनवून पाहूया कसा होतोय। तर इथे मी ते आईस क्यूब काही घेतलेले आहे, त्याच्यामध्ये माझ्या टेस्टनुसार किंवा शुगर मी इथे पावडर ॲड केलेले आहे आणि पाणी ओतलेले आहे। तसेच मी इथे डेकोरेशनसाठी लेमनचा एक काप लावलेला आहे आणि हे माझं